गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पुण्यातून आणि आजूबाजूच्या धरण क्षेत्रातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आज 29 जुलै 2026 रोजी प्रशासनाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार खडकवासला धरण 100% भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। पाहूयात धरणाच्या पाणी पातळीची आणि नदीच्या विसर्गाची सविस्तर स्थिती। खडकवासला धरण 100% भरले असून येथून नदीपात्रात 4708 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे। पानशेत धरणही पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून तिथे 98.23% पाणीसाठा जमा झाला आहे आणि तेथून 1714 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। याशिवाय वरसगाव धरणात 91.70% आणि टेमघर धरणात 80.3% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे। वरसगाव आणि टेमघरमधून सध्या विसर्ग शून्य आहे। पवना धरण 96.63% भरले असून येथून 800 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे। तर मुळशी धरणात 86.51% पाणीसाठा असून मुळशीतून सर्वात जास्त म्हणजे 7200 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बंड गार्डन जवळील मुंडवा KTVR-मधून 16723 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। येथील इशारा पातळी 1,18,000 क्युसेक आहे। दौंड येथे भीमा नदीतून 33,803 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर नीरा नरसिंगपूर येथे सर्वाधिक म्हणजे 67,940 क्युसेक पाण्याचा विसर्ग नोंदवला गेला आहे। येथील इशारा पातळी 1,87,000 क्युसेक आहे। नद्यांमधील पाण्याचा विसर्ग सध्या इशारा पातळीच्या खूप खाली असला तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि काळजी घ्यावी असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे।